नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गुजरातची वर्ल्ड फेमस रेसिपी बनवत आहोत, खमन आणि खमन चटणी। याला वाटी दालना खमन असं म्हणतात। अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चणा डाळीला भिजवलं जातं, नंतर बारीक करून फर्मेंट केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी याचा खमन बनवला जातो। अगदी मोजक्या साहित्यामध्ये परफेक्ट खमन कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 1 वाटी चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर पाण्यामध्ये 6 ते 7 तास व्यवस्थित भिजवून घेतली। तुम्ही बघू शकता डाळ मस्त फुललेली आहे। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायची आहे पल्स मोडवर। त्यानंतर ज्या वाटीने मी डाळ घेतली होती 1 वाटी, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता चणा डाळ पटकन मिक्सरला बारीक होत नाही, यामध्ये जाडसर असे कण आहेत, त्यामुळे 2 टेबलस्पून मी आणखी पाणी घालणार आहे। त्यानंतर झाकण लावून पुन्हा आपल्याला हे मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त रवाळ असं बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे। अगदी याच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण डाळ वाटण्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, याच कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 1/4 टीस्पून आपल्याला सिट्रिक ॲसिड म्हणजेच निंबू सत्व घालायचं आहे। थोडंसं आपल्याला बारीक करून घालायचं आहे। त्यानंतर 3 टेबलस्पून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। यामध्ये आपण निंबू सत्व घातल्यामुळे फर्मेंटेशनचं काम करतं, त्यामुळे आवर्जून आपल्याला निंबू सत्व घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे म्हणून मी यामध्ये 1 टेबलस्पून पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। झाकण ठेवूया आणि फर्मेंट व्हायला ठेवून देऊया। इथं मी ओव्हरनाईट हे बॅटर फर्मेंट होऊ दिलेलं आहे। साधारण 10 ते 12 तास लागतात। तुम्ही बघू शकता बॅटरला किती मस्त जाळी पडलेली आहे। इथं आपलं बॅटर डबल झालेलं आहे। उन्हाळा असल्यामुळे हे बॅटर लवकर फर्मेंट होतं, तर हिवाळा किंवा पावसाळा असला तर टाइम जास्त लागतो। त्यानंतर खमन आणखी चविष्ट होण्यासाठी यामध्ये 1 चमचा जिरे, 1 हिरवी मिरची, छोटासा तुकडा अद्रक आणि 4 लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 चमचा आपल्याला दही घालायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामुळे खमनला चव खूप छान येते। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला खमनच्या बॅटरमध्ये घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे खमन हा घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा मी हळद घालणार आहे। खमनला कलर छान येण्यासाठी मी हळद घातलेली आहे, टोटली ऑप्शनल आहे। अजूनही बॅटर थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी आणखी 1 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथं मी साखर घालायला विसरले होते, तर साखर घातलेली आहे। बॅटरमध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालण्याआधी आपल्याला ही तयारी करून घ्यायची आहे। ज्या भांड्यामध्ये आपण खमन सेट करणार आहोत त्या भांड्याला आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। स्टीमर सुद्धा रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅटरमध्ये मी 1 चमचा इनो घातलेला आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे इनो ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर तुम्ही 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालू शकता। इनो घातल्यामुळे खमन स्पॉन्जी आणि मस्त जाळीदार होतो। छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर लगेच आपल्याला बॅटर तेलाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे। 1 ते 2 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं, म्हणजे एअर बबल्स निघून जातात। त्यानंतर आपण स्टीमर सुद्धा रेडी केलेला आहे। छोटासा लिंबाचा तुकडा यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच पॅन आपली काळी पडत नाही। झाकण ठेवून खमन 15 मिनिट वाफवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहे। टूथपिक घालून बघूया। सेंटरला टूथपिक घालायची, क्लीन निघालेली आहे। इथं आपला परफेक्ट खमन स्टीम करून झालेला आहे। त्यानंतर खमन थंड होऊ द्यायचा आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथं मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतला, तुम्ही डायमंडमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। त्यानंतर आधी साईडचं पीस काढायचं, नंतर उलटण्याने खमन काढूया। इझिली खमन आपल्याला काढता येतो। गुजरातमध्ये ठिकठिकाणी खमन मार्ट असतात। वेगवेगळ्या प्रकारे खमन बनवल्या जातात, त्यातील हा एक वर्ल्ड फेमस प्रकार आज आपण बनवलेला आहे, वाटी दालना खमन। जाळीदार आणि स्पॉन्जी आपला खमन रेडी आहे। त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला खमन काढून घ्यायचं आहे। खमन रेडी आहे। खमनला तडका देण्यासाठी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल, त्यानंतर जिरं मोहरीची फोडणी, थोडंसं हिंग घातलेलं आहे। 2 ते 3 हिरवी मिरची मध्ये कट करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर आपल्याला खमनमध्ये घालायचं आहे आणि मस्त तडका आपल्याला खमनला द्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपला खमन रेडी आहे। आता खमन चटणी कशी बनवायची ते बघूया।
मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, खमणचे 2 ते 3 तुकडे, 1 चमचा दही, थोडीशी साखर, 1 आईस क्यूब आणि पाणी घालायचं आहे. मिक्सरला बारीक वाटून घेऊया. इथे आपली परफेक्ट खमण चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम झालेली आहे. तर आज मी गुजराती खमण म्हणजे वाटी दालना खमण आणि खमणनी चटणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने खमण नक्की ट्राय करा. दिसायला जितका सुंदर तितकाच चवीला अप्रतिम झालेला आहे. बघू शकता किती स्पॉन्जी, मऊसूद आणि एकदम जाळीदार आपला खमण रेडी आहे. तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात परफेक्ट खमण तयार करू शकता. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत.